मनातलं ॲज इट इज, फिल्टर नाही, ड्रामा नाही. जे मनात आहे तेच बाहेर. बिनधास्त, थेट, खरं. की माझ्या लाईफमध्ये मला असं आणि वडिलांना डॉक्टर केलं Yes. आणि नवऱ्याला इंजिनियर का केलं? का केलं का केलं तुम्ही सांगा. मला स्ट्रेस नको बाबा पैशांचं. ते काय ते कमवा तुम्ही, मी कमवीन माझ्यासाठी, म्हणजे त्याच्यासाठी. मेंटेन करणारा असा मला कोणीतरी एक पाहिजे. मग- इट्स अ बॉडी वेदर इट्स नवरा. येस. सो हे बघ, स्ट्रेस घ्यायचं नाही. स्ट्रेस सी आय हॅव गेले काही वर्ष मी मेडिटेशन करते आहे किंवा म्हणजे रेकी प्रॅक्टिशनर आहे मी. सो मला एक गोष्ट लक्षात आलेली की तुमच्या बॉडीला ना बऱ्याचशा गोष्टी सांगायच्या असतात आणि तुम्ही सांगत नाही, तुम्ही व्यक्त होत नाही आणि तुम्ही ते जाऊ दे ना, छोड दे ना करून सप्रेस करत बसता मनामध्ये आणि बॉडी कुठून तरी रिटॅलिएट करायचा प्रयत्न करते. मग तुम्हाला सर्दी खोकला होतो, मग तुम्हाला काहीतरी पोटाचे आजार होतात, मग तुम्हाला पाठ दुखायला लागते, मान दुख. आणि तसं मला एंडोमेट्रिओसिस झाला. असं मला वाटतं की ते कुठेतरी साठवून ठेवलं असतं. मग माझ्या ओमसिस झाले पोटामध्ये, गॉल स्टोन्स झाले, इन्सुलिन रेझिस्टन्स आला, थायरॉइड आलं. सो आय एम अ हाऊस ऑफ डिसीजेस. पण देन आई टेक इट इन अ पॉझिटिव्ह मैनर की अभी तो नहीं रखूंगी, अभी और नहीं चाहिए, ये है वही निकाल दिया मैंने. तो आता ना मी व्यक्त व्हायला शिकले. पूर्वी ना मी लेट गो करायचं, छोड दो ना, कुठेतरी ते इथे जायचं मग इथे जायचं. सो देन आय रिअलाइज की पण तू अशी मस्त त्याच्याकडे घेण्याचा तो एक दृष्टिकोन तुझा बोलले में क्या हर्ज आहे की आता काही या वेळा वगैरे अशी घेतेस तू या वयाला. सो यंग बेबी. इट्स ओके. बट काय ना, हेरिडेटरी आलाय काही काही गोष्टी. तर आता आपण त्याला काही करूच शकत नाही ना. म्हणजे मी गमती म्हणते, माँ बाप ने एक जायदाद के साथ मेरे नाम ये सब कर दिया. तो गमतीचा भाग असा आहे. पण म्हणजे मला नेहमी आता असं वाटतं की तुम्ही व्यक्त व्हायला पाहिजे. काही दिवसापूर्वी ना मला असं काहीतरी वाटत होतं लय बोलायचं. पूर्वी जर मी असं काय नाही ते का तुला पहिल्यापासून ती कठीण गणित सोडवायला आवडायची ना. सोपी सोपी नको होती. त्याच्यामुळे तुला पुढे पण असं कठीण म्हणून केलं. ठीक आहे. आणि गंमत ती अशीच की पेपर लिहिता लिहिता 10वीचा ना माझा हात दुखायला लागला ना की मी पेन सोडून द्यायचे. आणि ज्या क्षणी मी पेन सोडलं त्या क्षणी मी पुढचा पेपर लिहिला नाही. 10वीचा पण नाही लिहिला, 12वीचा पण. 12वीला तर मला सायकोलॉजीमध्ये आय वॉज वन ऑफ द टॉपर्स इन कॉलेज. अर्धा थोडा पेपर सोडून पण आणि असं आता सांगायला हरकत नाही. माझी जी सप्लिमेंट होती ना ती पहिल्या बेंचपर्यंत कॉपीसाठी गेली होती. तो करत ती ना, तो ती तिकडनं बाजूच्या लाईन मध्ये पाहिजे असताना ती अशी सप्लिमेंट टक 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 12वीला माझी join केली. आणि तुम्हाला बघायचं म्हणालीस की मला ते 65 एक मिळायचं ते आउट ऑफ 70 मिळायचे. कारण की 30% पेपर तू पूर्ण लिहायचंच नाही ते पेपर. बट मी तेच म्हटलं ना, नाही तर मला कंटाळा यायचा. कोण एवढं लिहित बसेल? अरे बापरे, हे सगळं येतंय ते समोरच्या व्यक्तीला मी कशाला सांगायला जाऊ? मला येतंय, आय एम हॅपी विथ माय सेल्फ. पण हे सगळं आई वडिलांना सांगायचीच हा. आणि दे यूज टू से. माझे आई वडील ना खूप लिबरल होते. माझे वडील डॉक्टर होते, आई बँकेमध्ये होती, तिने नर्सिंग पण केलं होतं. त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली, आम्ही 3 बहीण. आज ना आम्ही स्वतःचे विचार समोर मांडू शकतो की आम्ही वी कॅन स्टँड फॉर आवर सेल्स ना. कारण त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही काही करा, जगात काही करा, पण जे कराल ना ते मनापासून करा आणि तुम्ही स्वतःसाठी उभं राहायला शिका. आणि राईट टू एक्सप्रेस की तुम्ही दबून जाऊ नका. हे मी कसं करू? रात्रीची तुमची झोप शांतपणे लागली पाहिजे, असं मला आई वडिलांनी शिकवलं. की त्यांनी आम्हाला कधीच अडवलं नाही गं. म्हणजे माझ्या बाबांना हे ऍक्टिंग वगैरे फार काही रुचलं नव्हतं सुरुवातीला मी करायला घेतलं तेव्हा. पण त्यांना जेव्हा लक्षात आलं की ही जे काही करते ना ते मनापासून करते, हिला आवडतंय आणि त्यात एक्सेल करते, त्यांनी मला कधीच अडवलं नाही. माझ्या समोर माझं कौतुक नाही केलं, पण माझ्या मागे ना फार अभिमानाने सांगायचं की माझी मुलगी आहे. आणि आज ना मिस करते मी माझ्या आई वडिलांना की जेव्हा देण्याची वेळ आली ना आता, तेव्हा नाहीच आहेत ते. सो आय रिअली मिस देम. की घेण्याची वेळ होती ना तेव्हा ते असे उभे टाकले होते दोघेही आमच्या 3ही मुलींसाठी. आणि रिअली आता तर मी खरंच म्हणजे माझ्याकडे काम करणाऱ्या मुली असतात, मावशी असतात, त्यांना मी माझ्या आईला केलं असतं ना ते सगळं करते.